नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना आणि नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तसेच आज असणाऱ्या बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण सर्व पत्रकार परिषदा आणि सोशल मीडियावरती वेगवेगळे व्हिडिओज पाहतोय आणि भोर नगर परिषदेच्या झालेल्या विकास कामांच्या बाबतीत वेगवेगळे सूर इथं उमटताना दिसतात. आता ही जी उद्घाटनं झाली आणि त्या संदर्भातले जे कार्यक्रम झाले ते उद्घाटन कुठल्या कार्यक्रमांची होती? भोर नगर परिषदेच्या कामांची होती, बरोबर आहे. भोर नगर परिषद ही स्वायत्त संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आम्ही सर्व नगरसेवक हे सन्माननीय सदस्य आहोत. या नगर परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या उद्घाटनासंदर्भात आम्हाला विश्वासात घेणं गरजेचं होतं. आम्ही याच्या संदर्भात आमच्या काही कल्पना होत्या. आम्ही हे 10 एप्रिलला पत्र दिलेलं आहे. 10 एप्रिलला पत्र दिलेलं आहे. भोर शहरामध्ये वेगवेगळी मोठी कामं झालेली आहेत आणि या उद्घाटनाच्या निमित्ताने जर इथे मुख्यमंत्री येत असतील, नगरविकास खात्याचे मंत्री येत असतील, बांधकाम मंत्री येत असतील तर त्या माध्यमातून भोर शहराला आणखी निधी आपल्याला मिळण्याची संधी असते. या निमित्ताने वेगवेगळ्या समस्या त्यांच्या पुढे मांडता येतात आणि या निमित्ताने आम्ही इथं पत्र दिलं होतं. ॲक्च्युली नगराध्यक्षांचं काय काम आहे? समन्वयाचं काम आहे. सगळ्या नगरसेवकांमध्ये समन्वय साधून चांगल्या पद्धतीने नगरपालिकेचं कामकाज चालवणं हे नगराध्यक्षांचं आद्य कर्तव्य. हे समन्वय त्यांनी साधायला पाहिजे होता. त्यांनी कुठल्याही पद्धतीने आमच्याशी समन्वय साधला नाही, संपर्क साधला नाही. जे त्यांनी 23 तारखेचा कार्यक्रम उद्घाटनांचा धरला याची माहिती आम्हाला बाहेरून कळाली. 21 तारखेला आम्हाला निमंत्रण पत्रिका मिळाली. आमच्या मते बघून घ्यावं, खात्री करून घ्यावी की आम्ही नगर परिषदेचे सदस्य आहोत. नगर परिषदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा आम्ही ठरवायचा आहे. आम्ही ठरवायचं आहे कुणाला निमंत्रित करायचं आहे, आम्ही निर्णय घ्यायचा आहे. आम्ही पाहुणे नाही आम्हाला 21 तारखेला पत्रिका देणं. आम्ही नगर परिषदेचे सन्माननीय मेंबर आहोत. आम्ही ठरवायचं या कार्यक्रमांचं उद्घाटन कुणाच्या हस्ते घ्यायचं. बरं, रीतसर आम्ही आमचं मत कळवलंय, याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही. उद्घाटन कार्यक्रम कसा घ्यायचा याच्याबद्दल काही कळलं नाही. अचानक तुम्ही ठरवताय की 22 तारखेला आम्ही असं 23 तारखेला आम्ही कार्यक्रम घेणार. मग हे आमचा विश्वासघात नाही का? आमच्या सदस्यांची अपमान नाही का? आमच्या सदस्यांचा सगळ्या आम्हाला बाजूला टाकणं नाही का? आणि हा श्रेय लुबाडण्याचा कार्यक्रम नाही का? या अशा पद्धतीचं कामकाज नगराध्यक्ष करतायत. बरं, एवढाच विषय नाही. प्रत्येक वेळेला आम्ही पत्र दिलेली आहेत. नगर परिषद कायदा आहे त्याच्या कलम सभा चालवणे कामकाजानुसार आम्ही 16 मार्चला एक पत्र दिलंय आणि त्याच्यामध्ये ही कामं घ्यावीत असं हे पत्र आहे. आता याची झेरॉक्स प्रत आहे माझ्याकडे, पोहोच आहे याची, ती पोहोच आहे अध्यक्षांच्या नावाने दिलेली पोहोच आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला विषय वाचून दाखवते. विषय क्रमांक 7 आम्ही सुचवलेला विषय असा आहे, एसटी स्टँडजवळील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्सला छत्रपती संभाजी महाराज व्यापार संकुल असे नाव देण्याबाबत. आणि 8 क्रमांक, एसटी स्टँडजवळील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारात शंभूतीर्थ छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याबाबत. आता कायदा असा सांगतो की 1/4 नगरसेवकांनी जर तुम्हाला लेखी पत्र दिलं असेल गटनेत्यांच्या ह्याच्यावरती तर तुम्ही ते विषय तसेच्या तसे 15 दिवसाचे आत विशेष सभा लावून ते विषय घेतले पाहिजेत. अध्यक्षांनी काय केलं? 25 मार्च रोजी सभा लावली. आमचे सगळे विषय घेतले नाहीत, परंतु स्पेसिफिक त्या कामाचं उद्घाटन झालं त्या संदर्भात मी बोलते की त्या कामाच्या संदर्भात त्यांनी विषय कसे घेतले. हे रामबाग येथील जलतरण तलावास श्री छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण देण्याबाबत. आणि दुसरा विषय बघा, भोर एसटी स्टँड जवळील नवीन व्यापारी संकुलास स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांचे नाव देणे आणि व्यापारी संकुलाच्या आवारामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याबाबत निर्णय घेणे. कुठल्या कायद्याचं पालन करतात नगराध्यक्ष? कुठला समन्वय साधतात? त्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. बाबा असं आपण करूया. अशा पद्धतीनं तोडून मोडून तो विषय घेतला आणि बहुमताच्या जोरावरती तो पारित होणार याची कल्पना आल्यामुळं नंतर घाईघाईनं त्याला अनुमोदन दिलं आणि आम्ही ते नाव दिलं असं त्याचं श्रेय घेतात. हे चुकीचा विषय सगळा चाललेला आहे. अध्यक्षांचं जे कर्तव्य आहे विश्वासात घेणं नगरसेवकांना, ते विश्वासात घेत नाहीत आणि परस्पर मनमानी कारभार करतायत.
जे नगर परिषदेतली टेंडर्स आहेत ती सुद्धा बेकायदेशीररित्या देण्याचा प्रयत्न चालवलाय. आपण बघितलं व्हिडिओमध्ये त्यांचे गटनेते बोलले की आमच्या अधिकाऱ्यांच्या हातून नजर चुकीने चूक झाली. काहीतरी असं बोलले, मी आत्ता ऐकलं ते. नजर चुकीने चूक नाही झाली. हे अधिकारी आहेत ना, नगराध्यक्ष आणखीन कुणाच्या दबावाखाली कामकाज करतात हे आपण बघण्याची गरज आहे. आणि त्याचे कागदोपत्री पुरावे आमच्याकडे आहेत. स्थायी समितीचा जो परवा विषय झाला, स्थायी समिती पुढे एक टेंडर आहे, कुशल अकुशल कामगार पुरवणे. फक्त एवढी आकडेवारी आपण बघावी आणि ह्याची आकडेवारी आपण बेरीज वजाबाकी करून बघावी. फक्त ह्या टेंडरचे हे नियम आहेत. या नियमामध्ये जे काही तुमच्याकडे निविदा प्राप्त झाल्या त्या जर एकाच दराने प्राप्त झाल्या तर पुढची कारवाई कशी करावी याचे नियम ह्याच्यामध्ये लिहिलेले. आणि त्याच्यामध्ये त्यांची गुणांकनं द्यावीत. अनुभवाच्या जोरावरती काय असतील की 100 गुणांचे गुणांकनाचा वापर करून त्या पद्धतीनं कामकाज करायचं पुढचं. तसं कुठलंही कामकाज न करता, प्रोसिजर प्रमाणे न जाता, गेल्या वर्षी ज्या वेळेला हा कुशल अकुशलचा ठेका काढला त्यावेळेला कुठल्याही पद्धतीने ऑफलाईन पद्धतीची कागदपत्र घेतली नाही. यावर्षी ती ऑफलाईन पद्धतीची कागदपत्र घेतली अधिकाऱ्यांनी. ती कुणाच्या दबावाखाली घेतली याचाही तपास करणं गरजेचं आहे. आणखीन त्याच्या पुढे जाऊन हे जे आहे की या पद्धतीनं कामकाज न करता, प्रोसिजरप्रमाणे कामकाज न करता, परस्पर ईश्वर चिठ्ठी कशी काय काढली, कुणाच्या दबावाखाली, कुणी दबाव आणला आणि कुणाचा कॉन्ट्रॅक्टर बसवायची प्रयत्न इथं झाला, ज्यांचं ऑफलाईन कागदपत्र मागवली त्यांचीच ईश्वर चिठ्ठी कशी काय निघाली, हे सगळे असे जे प्रकार आहेत, नगराध्यक्ष महोदय हे मनमानी आणि बेकायदेशीर कामकाज करतायत. कुठल्याही पद्धतीनं नगरसेवकांना आमचं बहुमत असून सुद्धा आम्हाला कुठल्याही पद्धतीने विश्वासात घेत नाही आणि आम्हाला पूर्णपणे बाजूला टाकतायत आणि अशा पद्धतीचं कामकाज इथं त्यांचं चालू आहे. त्यामुळं हा विषय जर आता त्यांनी सांगितलं की काय जातीय द्वेष विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाला, अधिकाऱ्यांना धमक्या देतात. विषय काय झाला त्यावेळेला आपल्यापैकी पण लोक तिथं उपस्थित होते, मराठा संघटनांची लोक उपस्थित होते. जे काही छत्रपती संभाजी महाराजांचं पोस्टर तिथं लावलं होतं त्याच्यावरती दुसरं पोस्टर लावण्याचा प्रयत्न झाला. म्हणून त्या अधिकाऱ्यांना काही कार्यकर्त्यांनी, आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये, काही कार्यकर्त्यांनी बोलवलं का, तर त्या पोस्टर लावणाऱ्या त्या मुलांनी तिथं सांगितलं की मला यांनी सांगितलं, या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून त्याला बोलवलं. तो विषय तिथे मिटला आणि त्याच्यामुळं तो सामोपचाराने विषय मिटला. आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी जर काही प्रकार घडला असता तर उद्रेक झाला असता. तो उद्रेक उलट टाळला गेला. तो कुणाच्या भूमिकेमुळे टाळला गेला की व्यवस्थित काय असेल ते स्पष्टीकरण त्या युवकांना मिळालं. त्यामुळे ते युवक शांत झाले. आम्ही जातीय विद्वेष किंवा जातीय भावना भडकवण्यामागे आमचा कसलाही हेतू नाही, कसलाही हात नाही. उलट तो सामोपचाराने विषय तिथं मिटला आणि सामोपचारानं दुसऱ्या दिवशीचा जो काही कार्यक्रम होता तो सुद्धा शांततेत पार पडला. त्याच्यामुळे आमचा काही कुठला हेतू नाही त्याच्यामध्ये कुणाचं भावना भडकवायच्या काय. उलट जो काही गैरसमज झाला होता तो दूर करण्याचा प्रयत्न त्याच्यातनं झालेला आहे. कुणीही अधिकाऱ्यांना दमदाट्या किंवा धमक्या वगैरे दिलेल्या नाही. आता राहिला विकासाचा प्रश्न. ठीक आहे, आता आपण सगळे भोर शहरात राहतो आणि भोर शहराची परिस्थिती एक 15-20 वर्षापूर्वी कशी होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि 15-20 वर्षापूर्वी ज्या वेळेला भोर नगर परिषद आमदार संग्रामदादांच्या नेतृत्वाखाली इथं आम्ही काम करायला लागलो, त्यावेळेला मी पण होते. तर त्यावेळेपासनं भोर शहरामध्ये विकासाच्या कामांना सुरुवात झाली, खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्याआधी भोरची बारामती करू असं मला पण वाटत होतं, पण ते काही शक्य झालं नाही. आणि ते का झालं नाही हे सुज्ञांना माहिती आहे. तर जे काही झाली कामं, भोर नगर परिषदेमधली रस्ता काँक्रिटीकरणाची कामं झाली, नंतर नगर परिषद इमारत झाली, भाजी मंडईचं काम झालं, लोकमान्य टिळक व्यापार संकुल झालं, छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल आपण बघत होतात की कशी इमारत होती आणि पूर्ण तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की दुरुस्त करा. परंतु त्या प्रोसिजरमध्ये एवढा वेळ गेला की त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून आणलं. हे दादांच्या मार्गदर्शनाखाली झालेली कामं आहेत की त्याची केवळ रंगरंगोटी दुरुस्ती नाही तर ही इमारत पूर्णपणे नव्याने उभी राहिली पाहिजे, भव्यदिव्य उभी राहिली पाहिजे असं स्वप्न आम्ही पाहिलं आणि ते पूर्णत्वास नेलं. अग्निशमन गाडीची तरतूद बोरला नव्हती
अग्निशमन गाडीची इथं व्यवस्था केली, ऑफिस सेटअप सहित आज अग्निशमनची सुविधा आपल्याला भोर तालुक्यासाठी या नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेली. प्रशासकीय इमारत झाली, स्वागत कमान झाली की भोर शहराचा एंट्रन्स चांगल्या पद्धतीनं झाला. अमरधान स्मशानभूमीमध्ये काम करताना इतक्या अडचणी आल्या की ते काम त्याची पूर्ण नियंत्रण रेषा आहे त्याच्यामध्ये जात होतं. त्यामुळं ते काम आपण करू शकत नव्हतो, पण ते काम करायचंच अशा ध्येयानं प्रेरित असलेल्या दादांच्या नेतृत्वाखाली हे काम संपूर्णतः लोकवर्गणीतनं झालेलं आहे. ते विकासाची जे म्हणतात ना, त्यांना ही विकासाची यादी मी वाचून दाखवते की भोर शहरात झालेलं बदल आहे हा आपल्याला दिसतोय सगळ्यांना. दीक्षाभूमीचं काम असेल, नाना नानी पार्कचं काम असेल, नंतर छोट्या बागा पण झाल्यात, एक पारवे घरा शेजारी बाग झालेली आहे. पाणी पुरवठा योजना भोर शहराची मोठ्या प्रमाणात झाली. किती आधी मोर्चे होते, ते मोर्चे काढण्यात मी पण अग्रभागी असायची, पाणीच नसायचं. ती पाणी पुरवठा योजना MJP मार्फत दादांनी करून आणली. प्रत्येक गल्लीमध्ये आज आपण बघा, प्रत्येक मंदिराच्या इथं चांगल्या पद्धतीचं सभागृह झाली की त्याची यादी तुम्हाला वाचून दाखवायला नको. भोर शहरात फिरलात तर सगळ्या ठिकाणी संग्रामदादांच्या माध्यमातून हा निधी आलेला आहे आणि त्यांनी पूर्ण भोर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलेलं आहे. आणखीन एक अतिशय महत्वाकांक्षी काम म्हणजे शनिघाट सुशोभीकरणाचं जे काम आहे. शनिघाट सुशोभीकरणाचं जे काम आहे ते काम मंजूर करून आणलंय आणि शनिघाटाचं जे आपलं ऐतिहासिक वास्तू आहे, आपले भोर शहर ऐतिहासिक आहे, त्याला एवढा सुंदर घाट, एवढी निरामाईची नदी इथे तिथं हे झालेली आहे. तर शनिघाट सुशोभीकरणाचं काम सुद्धा संग्रामदादांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आधीच्या सगळ्या जी काही आमची बॉडी होती त्यांनी केलेले. आणि हे काम या सगळ्या कामांसाठी देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा जे जे त्यावेळेला असतील, विरोधी पक्षात असो कुठल्याही पक्षात असो, दादांनी पाठपुरावा करून ते निधी आणण्याचं काम इथं केलेलं आहे. आता इथं म्हटलंय काहीतरी की पद्मावती वस्तीचं आम्ही काम करतोय आणि ते हे करण्यासाठी आडवं येतात. पद्मावती वस्तीत त्यांनी 50 वर्षात काही निधी टाकला का? जाऊन बघा पद्मावती वस्तीत. ते गेले नाहीत वाटतं, न जाताच बोलतायत बहुतेक. पद्मावती वस्तीमध्ये पाण्याची टाकी आम्ही बांधलेली. पद्मावती वस्तीत पाण्याची टाकी ते पद्मावती मंदिरापर्यंतचा कॉन्क्रीट रोड केलाय, तिथले अंतर्गत सगळे रस्ते केलेले. ही जाऊन तिथे बघा ना, ही कामं कोणी केली हे सगळं नागरिकांच्या समोर आहे. त्यामुळे विकासाच्या गोष्टी असं काय आम्ही केली, आम्ही हे सगळं समोर आहे सगळ्यांच्या की हे कुणी केलं हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं आम्ही विकास करतोय आणि हे अडथळे आणतात, ही अशी भाषा त्यांनी चुकीची वापरू नये. विकासासाठी कुठेही आम्ही बरोबर येण्याची आहे, परंतु तो विकास योग्य रीतीनं झाला पाहिजे. ज्या लोकांसाठी तुम्ही करताय त्यांची संमती, त्यांची मान्यता द्यायला पाहिजे. त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांच्या ज्या काही भावना असतील त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. तिथं जबरदस्तीनं आम्ही काम करतो अशा पद्धतीचं कामकाज केलं नाही पाहिजे. आता जो निधी आम्ही आणला म्हणतात तो निधी कधी आला हो? मध्यंतरीच्या 3 वर्षाच्या काळात प्रशासक होते, त्यावेळेला कुणीच नव्हतं, आम्ही नव्हतो, ते नव्हते, आणि तो आम्ही आणला असं कसं म्हणू शकता? दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जो निधी येतो तो नियमितपणे पद्धतीनं येतो, तर त्या अंतर्गत तो निधी आला आणि तो तिथे पडला. त्याच्यासाठी जो काही कामकाज आहे ते इथे जे काही आधीचे आमदार साहेब होते त्यांनीच त्याच्यासाठी प्रयत्न केलेले. आम्ही कुणीच त्यावेळेला नगरसेवक तिथं नव्हतो. दीक्षाभूमीचा जो विषय निघाला त्याच्यासाठी सुद्धा दलित वस्ती जे निधी आलेला आहे त्याचं मुदत संपली आता त्या टेंडरची. याची सगळी माहिती घ्यावी, त्यानंतर बोलावं. विकासासंदर्भात अडथळा आणण्याचा किंवा याचा कुठलाही इथं प्रश्न येत नाही. इथं प्रश्न विश्वासाचा येतो. तुम्ही विश्वासात घेता का नगरसेवकांना हा प्रश्न येतो. नंतर दुसरा प्रश्न असा येतो की अधिकाऱ्यांवरती तुम्ही दबाव टाकून काही बेकायदेशीर कामं करून घेताय का, हे सुद्धा तपासण्याची गरज आहे. तुम्ही अधिकारी जर नगरसेवकांना अधिकृतरित्या पत्र देऊन सुद्धा तुम्ही कागदपत्र देत नसाल आणि ज्यांचा कोणाचा काडीचाही संबंध नाही अशा व्यक्तीने जर तिथं अर्ज इनवर्ड न करता त्यांना सगळी भराभर माहिती दिली जात असेल तर ही कुणाच्या आदेशाने दिली जाते? याच्यासाठी कोण इथं दबाव आणतं हे आपण सगळं बघणं गरजेचं आहे. दबाव आम्ही दिला, आम्ही कुणाला हे केलं अशातला कुठला भाग नाही. कोणी कुणाला सांगितलं नाही. आज सगळ्यांना समजतं आपण काय करावं, कसं वागावं आणि कसं बोलावं. तर आम्ही जे काही संग्रामदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे, मी उपनगराध्यक्ष आहे, आमचे गटनेते, आम्ही सगळे जे 18 नगरसेवक ते आम्ही सर्व भोर शहराच्या विकासासाठी बांधील आहोत. देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी, आणि त्यांच्या माध्यमातून आमदार संग्रामदादा, माजी आमदार संग्रामदादा थोपटे आमचे नेते
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भोर शहराच्या विकासासाठी बांधील आहोत. आणि अजून या जे काही अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून आणि अधिकाऱ्यांवरती प्रेशर टाकून त्यांच्या हातून जे बेकायदा आणि चुकीचं कामकाज करून घेतात त्याच्याबद्दल अजून बरीच कागदपत्र बाहेर यायची. त्यावेळेला आपण बोलू. आता तो विषय नाही, परंतु विकासाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा हे नाही, परंतु तुम्ही कशा पद्धतीने अधिकाऱ्यांवरती दबाव आणता आणि का ही अशी कामकाज करायची वेळ तुम्हाला येते हे सुद्धा तुम्ही सांगणं गरजेचं आहे ना. अधिकाऱ्यांवरती दबाव आम्ही नाही टाकत, अधिकाऱ्यांवरती दबाव ते टाकतात आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे. आम्ही काही कुठल्या पद्धतीनं प्रेशराईज होणारे नाही. काय खरं तर आपण सर्वांनाच माहिती आहे, काही दिवसापूर्वी आम्ही खरं तर एक पत्रकार परिषद जिल्हा परिषद सदस्य पोपटरावजी सुकेसाहेब, बाळासाहेब गरुड आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. आणि त्यावेळी आम्ही कुठल्या प्रकारचे कुणाच्यावर आरोप प्रत्यारोप न करता नक्की आमची भूमिका काय आहे, तालुक्यातल्या स्वाभिमानी मावळ जनतेला काय वाटतंय, आमची त्यावेळीची पत्रकार परिषद हे विद्यमान आमदार हे खालच्या पातळीवरून कसं बोलतायत, जिरवाजिरवीची भाषा कशी करतायत, माझी स्वतःची पार्श्वभूमी काय आहे, नक्की काय जनतेत संदेश द्यायचा आहे, हे जे काही प्रश्न त्यांनी स्वतः उपस्थित केले होते त्याचे उत्तरं देण्यासाठी खरं तर आम्ही ती पत्रकार परिषद घेतलं होतं. आणि घेतल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप आम्ही न करता खरं तर फक्त स्पष्टीकरण देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं होतं. परंतु त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी खरं तर एक पत्रकार परिषद घेतली आणि पुनश्च एकदा लोकप्रिय नेते असणाऱ्या आदरणीय संग्रामदादांवरती बेछूट आरोप खरं तर केले. आणि त्याचा खुलासा करण्यासाठी खरं तर आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन आपण या ठिकाणी केलं आहे. याआधी आदरणीय उपनगराध्यक्ष ताईंनी बऱ्याचशा गोष्टींचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे. मला आवर्जून सांगायचं की ज्या कार्यक्रमापासून खरं तर सुरुवात झाली, छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुलच्या उद्घाटनावरून खरं तर ह्या सर्व गोष्टींना सुरुवात झाली, परंतु त्याची नक्की पार्श्वभूमी काय आहे हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. त्या दिवशी आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर शहरातील जुना गाळा त्या बिल्डिंगमध्ये असणारे एक गृहस्थ मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की ह्या बिल्डिंगचं काम करण्यासाठी नगरपालिका आम्हाला परमिशन मागत होती, परंतु आम्ही काय त्यासाठी परमिशन देत नव्हतो, कारण गाळा आम्हाला परत मिळतोय का नाही अशी आमच्या मनात खरं तर शंका होती. परंतु त्यावेळी संग्रामदादांनी बैठक लावली, जसं की आपण रिडेव्हलपमेंटचं करतो, आणि सगळ्यांना विश्वास दिला की हा मी तुम्हाला मिळवून देणार आहे, हे तुम्हाला मी परत करून देणार आहे. अशी कामाची लोकांना विश्वासात घेतलं, लोकांना विश्वास दिला आणि मग त्या कामाला सुरुवात झाली. आणि त्यासाठीचा सुरुवातीचा निधी आहे तो आदरणीय संग्रामदादांनी दिला. परंतु नंतर आत्ताचे आमदार सांगायला लागले की मी निधी दिला, मी काम पूर्ण केलं. सुरुवात त्यांनी केली असेल तर शेवट मी केली. परंतु मला आपल्याला सांगायचं आमदार हे दांदात खोटं बोलत आहेत. हा निधी हा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत दरवर्षी 2 कोटी रुपयांचा निधी येतो आणि त्याच येणाऱ्या निधीतून खरं तर ते काम उर्वरित काम हे झालेलं आहे. त्या प्रकारची कुठल्याही प्रकारची मागणी खरं तर त्यावेळी आमदार मांडेकरांनी त्या ठिकाणी केली नव्हती. आणि अजून एक सांगायचं की नगरपालिकेवरती आत्ता काही नगरसेवक त्या ठिकाणी बोलत होते, मोठं बोलत होते, त्यांना पण मला सांगायचं की त्यावेळी नगरपालिकेवरती प्रशासक होता, तुम्ही त्यावेळी नगरसेवक नव्हता. त्यामुळे अपुऱ्या माहितीने आपण काय बोलावं, किती बोलावं ह्याचाही खरं तर त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख खरं तर त्यांनी केला, परंतु त्या ठिकाणी आवर्जून एक नेते सातत्याने संग्रामदादांचा उल्लेख हा माझी 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 म्हणून सातत्याने करत होते. मला त्यांना आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही त्यांना माझी माझी करताय तर तुम्ही तरी कुठं आजी आहे, तुम्ही पण माझीच आहे ना. आणि तुम्हाला माझी करण्याचं काम हे लोकप्रिय नेते असणाऱ्या संग्रामदादांनी केलं आहे, ह्याची जाणीव त्यांनी ठेवावी. आणि आपल्या बुडाखाली काय आहे हे बघून खरं तर त्यांनी पण टीका केली. त्यांनी मला सांगितलं की माझ्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की स्वतःच्या गावाचं बघा, स्वतःच्या बागाचं गाव बघा. मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे 5 वर्ष गावच्या ग्रामपंचायतीची सत्ता 40 वर्षानंतर राष्ट्रवादीच्या ताब्यातून घेऊन ती काँग्रेस पक्षाच्या त्यावेळीच्या आणि आत्ताच्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आणण्याचं काम मी केलं किंवा माझ्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी केलं. आमदार संग्रामदादा असतील, शैलेशदादा असतील, सर्वांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी आम्ही ती सत्ता त्या ठिकाणी आणली. आणि आणल्यानंतर 5 वर्षात खरंच तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, जाऊन बघा गावामध्ये एकही
ओपन गटर तुम्हाला कुठे दिसणार नाही. सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण तिथं आहेत. पाण्याची 69 लक्ष रुपयांची योजना, तालुक्यात सगळ्यात जास्त फास्ट योजना त्याच्याने माझ्या गावात झाली. 52 शेतकऱ्यांच्या योजना, 52 शेतकऱ्यांच्या शेतातून ती पाणी पुरवठ्याची लाईन त्या ठिकाणी आणण्याचं आम्ही काम यशस्वीपणाने केलं. या उलट जे सांगतात स्वतःच्या गावात बघा, त्यांच्या इथं 2 कोटीहून अधिकचा निधी पाणी पुरवठा योजनेसाठी असताना सुद्धा आजपर्यंत ती योजना बंद झाली नाही, आजपर्यंत ती योजना पूर्ण झाली नाही. आजही त्या गावाला दुसऱ्याच्या बोरमधून पाणी आणण्याचं काम करावं लागतंय. ह्याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. अजून मला सांगायचं, गावचं मंदिर त्यांच्या, ते सांगतात स्वतःला विकास पुरुष म्हणवतात, त्यांचंही गावचं मंदिर गेले 5 वर्षात त्यांना पूर्ण करता आले नाही. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आत्ता जी एक ॲम्ब्युलन्स होती जिचं लोकार्पण लोकांसाठी केलं होतं, ते आत्ता खरंच कुठे आहे याचा पत्रकार बांधवांना माझी विनंती की आपण पण त्याचा शोध घेतला पाहिजे की ती नक्की कुठे आहे. लोकांच्या सेवेसाठी भरती आहे का क्रचरवर डिझेल आणण्यासाठी फिरते आहे, ह्याचा पण विचार खरं तर त्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. त्यांनी पत्रकार परिषद हे सांगितलं की मुख्यमंत्री तुमचे आहेत आणि तरी पण तुम्ही राजगडच्या कारखान्याला कर्जाचं तुमचं प्रकरण कॅन्सल होतं, त्रुटी येतात. मला त्यांना आवर्जून या ठिकाणी सांगायचं, मुख्यमंत्री आमचे आहेत का? तर अहो आमचेच आहेत आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे कुठल्याही परिस्थितीत राजगड सहकारी साखर कारखान्याला निधी कर्जरूपी कर्ज हे देणार आहे, निधी म्हणण्यापेक्षा कर्ज हे देणार आहे. आणि आमचा साहेबांवरती विश्वास आहे की 100% ते दिलेला शब्द पाळतील आणि राजगडच्या कारखान्याला कर्ज हे मिळेल. काही दिवसात त्याचं भूमिपूजन झालं आणि ज्यावेळी भूमिपूजन होईल, जी मंडळी आता टीका करतात ती लोक तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. आणि एक दुःख एवढंच गोष्टीचं मला खरं तर सारंगदा त्या ठिकाणी वाटतं, राजगडला निधी मिळत नाही ह्याचा तुम्हाला आनंद होतोय का? इतके दिवस राजगडच्या कारखान्याच्या निधीला घरघर कुणी लावली? कुठल्या पक्षाने राजगडला निधी मिळू नये म्हणून प्रयत्न केले? राजगडचं कर्ज प्रकरण कुणी दाबलं? ज्या PDCने सातत्याने त्रास दिला ती PDC कुणाच्या ताब्यात होती? ह्याचं पण उत्तर राष्ट्रवादीच्या खरं तर नेत्यांनी दिलं पाहिजे. विनाकारण खोटे आरोप करायचे आणि जे लोक आरोप करतात त्यांची खरं तर इच्छा हीच आहे की या तालुक्यातला शेतकरी जागलाच नाही पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे राजगड चालला तर शेतकरी प्रगतीपथावर जाणार आहे, पण त्यांची इच्छाच नाही राजगड चालू व्हावा. म्हणून त्यांना कारखान्याचा निधी, कारखान्याचं कर्ज मिळालं नाही ह्याचा त्यांना आनंद आहे का? हाही मला त्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारावा असं वाटतो. त्यांनी त्याचप्रमाणे खरं तर अनेक गोष्टींचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की सहकारी संस्था, आमदारांनी सांगितलं की सहकारी संस्थेचं काय केलं, कुठली संस्था कुणाला वापरतात. त्यानंतर पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी पण सांगितलं की त्यांनी कुठली संस्था नीट चालवली. मला त्यांना प्रश्न विचारला जायचा, तुम्ही कुठली आत्तापर्यंत संस्था काढली आहे का? कुठली संस्था यशस्वीप्रमाणे चालवली आहे का? मग स्वतःचं कर्तृत्व नसताना त्यांना संग्रामदाचं कर्तृत्व विचारायचा अधिकार आहे का? ज्यांना 3 टर्म जनतेनं संधी दिली त्यांच्याबद्दल कुणी काय बोलावं ह्याचा पण खरं तर विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे. अजून एक मला आपणास आवर्जून सांगायचं आहे की ते त्या ठिकाणी म्हणत होते खालच्या कार्यकर्त्यांचं भांडवल करून त्यांच्या मागे 4 दिवस लागले आणि 4 दिवसांनी खरं तर प्रेस झाली. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की त्या दिवशीची प्रेस ही मी स्वतः त्या प्रेसला होतो. 3 लोकांनी त्या दिवशी बोलले, सुकेसाहेब होते आणि ती प्रेस आम्ही स्वयंपूर्तीने घेतले होते आणि ही तीच घेतली नव्हती. ह्याच्या आधी पण आम्ही 2 प्रेस स्वतःहून त्या ठिकाणी थोपटे साहेबांबद्दल अपशब्द ज्यांनी वापरले त्यावेळी पण आम्ही घेतलेली. आत्ता पण आदरणीय उपनगराध्यक्ष ताई आहेत, इथं सर्व बोर शहराचे नगरसेवक आहेत, ही सर्व मंडळी स्वयंपूर्तीने जे खोटे आरोप होतात त्याचे उत्तर देण्यासाठी खरं तर ही प्रेस होती आहे. काही कुणी सांगायचं कारण नाही ना. आमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातली पोरं, राजकारणाचा ना आमचा काहीच संबंध नाही. आमच्यासारखा वर्ग खरं तर युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो, तालुका युवक काँग्रेसचा कार्याध्यक्ष होतो, बोरगावला मुळशी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. जिल्हा परिषदेचं देशातलं नव्हे तर जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचं तिकीट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतं. मग एवढं सगळं आपल्या नेत्याने आमच्यासारख्याला दिलं तर नेत्याने आम्हाला काय सांगायची कारण आहे की तुम्ही पत्रकार परिषद घ्या म्हणून? आमच्या नेत्यावर प्रेम आहेत ना. आणि हा महेश एक नाही, असे अनेक जण घडात इथं तोसीफबाई आहे किंवा सुमन बापू आहेत, ह्याने गणेश दादा आहे, मला वाटत नाही, किंवा प्रशांत दादा आहे, मला वाटत नाही कुणाला यातला राजकीय वारसा आहे. सगळी मंडळी स्वयंपूर्तीने ना पण सगळ्यांना उभं करायचं काम
संग्रामदारांनी केलेलं आहे आणि त्याची जाणीव म्हणून आम्ही खरं तरी पत्रकार परिषद सातत्याने घेतोय. आणि ते जर म्हणत असतील की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून हे गेम करतात काय, संग्रामदादा कार्यकर्त्याला पुढं करून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवतात काय, मला त्यांना प्रश्न आहे. आम्ही तरी संग्रामदादांच्या प्रेमापोटी ती पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये मला वाटत नाही जे जे पत्रकार परिषदेत बोलले त्यांचा काय आम्ही कुणाचाच उल्लेख केला नव्हता. मग त्यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन घेतली, मग आत्ताचे आमदार त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून बोलतात का, हाही आम्हाला खरं तर प्रश्न त्या ठिकाणी पडतोय. अजून एक मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की त्या ठिकाणी दीक्षाभूमीच्या विषयावरती पण अनेक गोष्टींचा उहापोह खरं तर झाला, परंतु नक्की दीक्षाभूमीचा विषय काय होता तर मला आवर्जून सांगायचं की 1994-95 साली खरं तर जिम्नॅशियम हॉल म्हणून जी सारंगदादा ती जागा त्या ठिकाणी होती आणि त्यावेळेचे असणारे नगराध्यक्ष सुधीररावजी खाटपे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खरं तर तो हॉल त्या ठिकाणी झाला होता. आणि त्यावेळी आमदार हे लोकनेते आनंदरावजी थोपटे साहेब होते आणि त्या ठिकाणी खरं तर अनेक चुकीची कालांतराने ती जी जिम्नॅशियम हॉल होतं ते मोडकळीस आलं. लोक त्याचा काही चुकीची मंडळी मोजकी चुकीचा वापर त्या इमारतीचा करायला लागला आणि त्या ठिकाणी खरं तर आपण चळवळीतील आंबेडकर चळवळीतील मोठे नाव असणारे भैयासाहेब आंबेडकर असतील किंवा आपल्या तालुक्याचं भूषण असणारे खासदार स्वर्गीय साळुंके साहेब असतील किंवा आंबेडकर चळवळीतल्या अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी येऊन चळवळीला मार्गदर्शन केलं. चळवळीत अनेक ठिकाणचा पदस्पर्श त्या ठिकाणी चळवळीतलं काम करणाऱ्या नेत्यांचा त्या ठिकाणी झाला आणि म्हणून तालुक्यातल्या तमाम जनतेची इच्छा होती की त्या ठिकाणी दीक्षाभूमी व्हावी आणि अनेक गोष्टींना अनेक संकटांना सामोरं जाऊन त्या ठिकाणी दीक्षाभूमी करण्याचं काम आमदार संग्रामदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. जवळजवळ 50 वर्ष नंतर त्या ठिकाणी दीक्षाभूमी झाली. अनेकांचं आंबेडकर चळवळीतल्या लोकांचं त्या मातीशी खरं तर वेगळं नातं होतं, भावनिक नातं होतं आणि त्या नात्याला कुठंतरी मूर्त रूप द्यायचं म्हणून दीक्षाभूमी बनवण्याचं काम त्या ठिकाणी संग्रामदारांनी केलं. परंतु मला त्या ठिकाणी अनेक जण सांगतात मग आम्ही 2.5 कोटी रुपयाचा निधी आणला, त्याचं काम का होत नाही, तिथं वाचणाऱ्या आम्ही बांधतोय तर तिथं तालुक्यातली लोक करणार आहेत. मला खरं तर त्या सगळ्यांच्या बुद्धीची कीव येते की ज्यावेळी निधी मंजूर झाला त्यावेळी त्या ठिकाणी आत्ताची नगरपालिका अस्तित्वात होती का, म्हणजे निवडून आलेली नगरसेवक होते का, त्यावेळी त्या ठिकाणी प्रशासक नगरपालिकेवर होते आणि आमदार तरी आत्ताचे त्यावेळी आमदार होते का, आणि आत्ता तुम्ही त्याचं भूमिपूजन करायला जात आहे तर त्याची प्रशासकीय मान्यता आत्ता आहे का कामाची मुदत संपलेली आहे ह्याची पण माहिती घेऊन खरं तर त्यांनी बोललं पाहिजे. परंतु कुठल्या प्रकारची माहिती न घेता दुसऱ्याच्या कामाचं श्रेय लाटण्याचं काम या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी करू नये अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना खरं तर विनंती आहे. अजून एक मला आवर्जून सांगायचं की त्या ठिकाणी एक नगरसेवक खरं तर उपस्थित होते आणि ते बोलता बोलता असं बोलले की चुकीचं बोलले खरं तर उठाच्या अमकं. आता तो त्यांच्या खरं तर संस्कृतीचाच भाग आहे. त्यांना जुन्या निगूढ घरच्या आठवणी आणि बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. काही व्यक्तिशा कुणाच्यावर बोलायची कारण नाही, तर ते आमच्यावर बोलले म्हणून मला आवर्जून सांगायचं की आम्ही जिल्हा परिषद लढवली, पक्षाने तिकीट दिलं, माझा पराभव झाला आणि मला काय त्यात वाईट वाटायचं ना, जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे आणि आम्ही दुसऱ्या दिवशीपासून लोकांच्या सुखदुःखात जातो येतोय. त्यांनी आमची लायकी काढली का तर आम्ही पवारसाहेबांबरोबर बोललो आणि मग त्यांनी ते विधान केलं. आपण परत सर्वजण त्या ठिकाणी होता जी पूर्वीच्या काळात ह्या तालुक्यातील जनतेचा आणि लोकनेते असणाऱ्या शरदचंद्रजी पवारसाहेबांचा तो राजकीय संघर्ष झाला हेच सांगण्याचं काम मी फक्त ते नाही तेवढंच बोललो. एकही शब्द आम्ही लोकनेते पवारसाहेबांच्या विरोधात बोललो नाही. उलट कैक वर्षाचं असणारं वय आम्ही ह्या लोकसभेला विसरलो. पवारसाहेबांच्या उतरत्या काळात ह्या वयात पवारसाहेब एकटे पडून आहेत, महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारा नेता एकटा पडून आहे. त्यामुळे खरं तर सुप्रियाताईंचं काम आमदार संग्रामदारांनी मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड घेऊन केलं आणि त्या ठिकाणी पवारसाहेबांची कन्या असणाऱ्या सुप्रियाताईंना निवडून दिलं. आणि मी जबाबदारीने सांगतो, माझ्याजवळ अजून रेकॉर्डिंग आहे, मी त्यावेळी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो. आम्ही सासवड असेल, रोहित पवार आणि त्यावेळेचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख असतील, युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही पूर्ण मतदारसंघभर दौरे घेतले
आणि निवडून आल्यानंतर रोहितदादा पवारांचा फोन आला, जिल्हाध्यक्ष आभारी आहे, थँक्यू. माझ्याकडे आत्ता पण रेकॉर्डिंग येतच. सांगायचे काय? त्याची शिक्षा तुम्ही इतके दिवस आम्हाला कारखान्याला देता. सांगायचं एवढंच की आम्ही कुठेही पवारसाहेबांबद्दल अपशब्द बोललो नाही. तुम्ही पार ते उंटं बिंटं काढलं. मला तुम्हाला त्या नगरसेवकांना आवर्जून सांगायचे, गेल्या वेळी तुम्ही शिवसेनेच्या पॅनलमधून नगराध्यक्ष पदाला उभे होता, तुमचं डिपॉझिट तर राहिलं होतं का? तुम्हाला अधिकार आहे का आम्हाला बोलणार? बरं तुम्ही आता ना तुमच्या सौभाग्यवती ताई पडल्या होत्या, पडल्यावरती सांगायचं नाही, पण आपण काय बोलतो? आपली तेवढी उंची आहे का? आम्ही 40-40 वर्षाच्या ग्रामपंचायती घेतल्यात, चांगल्या चालवतो सक्षमपणाने. जिल्ह्याचे युवक काँग्रेसचं नेतृत्व संग्रामदाच्यामुळं केलं आणि का बोलतोय ते? ह्याच्या आधी आमच्यासाठी आमच्या पदाला अडचण येत असताना देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला कार्यकर्त्यासाठी लढणारा नेता तुळशीबाई त्याचा जिवंत साक्षीदार आहे की देशाच्या अध्यक्षाला, युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला तोंडावर सांगितलं की माझा कार्यकर्ता आहे, त्यांना नाही मिळालं पाहिजे. मग आम्हाला काय कुणी करायची बाजू घ्यायची, कुणी सांगायची काही गरज नाही. अजून एक मला आवर्जून खरं तर सांगायचं की ज्या लोकांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि आमच्यावरती टीका केली सारंगदादा, मला एवढंच सांगायचं, मंजूर झालेली कामं नवीन नगराध्यक्ष किंवा आमदार नवीन निवडून आले, नगराध्यक्ष म्हणण्यापेक्षा आमदार निवडून आले, स्वर्गीय अजितदादांकडं कोण कुणाची कंप्लेंट घेऊन गेलं होतं आणि कशासाठी गेलं होतं? नगरपालिकेतल्या ठेकेदारी कॉन्ट्रॅक्ट कुठला नगरसेवक कुठल्या नेत्याची कंप्लेंट घेऊन गेला होता ह्याचं स्पष्टीकरण पत्रकार परिषद आणि कुणाच्या विरोधात घेऊन गेला होता ह्याचं स्पष्टीकरण बोलणाऱ्या तिथं पत्रकार परिषदेत बोलणाऱ्या नगरसेवकांनी द्यावं, असं माझं जाहीर आव्हान त्या नगरसेवकाला आहे. आणि देवालाच म्हणून त्यांनी खरं बोलावं. कुणाचं स्पष्टीकरण घेऊन गेलतो? आमचेही काही मित्र त्या ठिकाणी होते राष्ट्रवादीत काम करणारे, ते सांगत होते की आमका नगरसेवक आलता, आमक्याची सांगा होतं. कशाला जास्त बोलतात? दुसरं एक मला आवर्जून सांगायचं आहे की 16 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे खरं तर त्या ठिकाणी निवडून आले आणि अधिक स्वीकृत 2 असे 18 नगरसेवक त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि सर्व नगरसेवक हे रोज लोकांच्यात उठणारे बसणारे लोकांची कामं करणारे आहेत. तर प्रत्येकाला जाणीव आहे 18चे 18 नगरसेवक भविष्यात भोर नगरपालिकेतील असणारे जनतेची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत, अशी ग्वाही मी खरं तर या ठिकाणी देतो. तसेच मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की नगरपालिकेचं इलेक्शन होतं, विधानसभेचं होतं किंवा लोकसभेचं होतं, हे प्रत्येक वेळी आलं की भांडवल करतात. आम्ही MIDC करणार, आम्ही MIDC करणार. आम्ही करायचा प्रयत्न केला, लोकनेते धोकटे साहेबांनी केला, संग्रामदारांनी केला, प्रत्येक वेळी राष्ट्रवादी पक्षाने खोडा घातला. आता तुमची सत्ता आहे, तुमचा आमदार आहे, तुमचे उपमुख्यमंत्री होते आहेत, तुम्ही का नाही केली MIDC इतके दिवस? तुम्ही सांगा होते 2 महिन्यात MIDC करणार, नारळ बोलणार. तुमच्या एका नेत्याच्या गावात तिथं जागा एक्वायर आहे, लोकांनी उघडपणे विरोध केला. मतदान करताना लोक तुम्हाला करतात आणि MIDCला विरोध पण उघड करतात आणि तीच लोक मतदान तुम्हाला करतात. याचा अर्थ काय आहे? तुमचा त्या लोकांना पाठिंबा आहे का? तालुक्याच्या MIDCला तुमचा विरोध आहे का? त्याचं पण स्पष्टीकरण खरं तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे आमदारांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की नगरपालिकेला 24 तास पाणी पुरवठा करू. आत्ता पण 24 तास पाणी येत नाही, याला जबाबदार कोण आहे? ह्याचंही उत्तर त्यांनी त्या ठिकाणी देण्याची खरं तर गरज आहे आणि त्याचा खुलासा त्यांनी या ठिकाणी करावा अशी माझी त्यांना या ठिकाणी नम्रपणे विनंती आहे.